रामकृष्ण हरी. श्री संतांचे या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. शांती ब्रह्म श्री नाथ महाराजांच्या आनंद लहरी या ग्रंथावरती आपली चिंतन मालिका आणि आजचा आनंद लहरी भाग 7. आनंद लहरीवरचं आपलं चिंतन आणि त्या चिंतनाचा विषय अर्थातच आनंद लहरीमध्ये नाथरायांनी गुरुचं महात्म्य, गुरुचं वर्णन, गुरुकृपा झाली तर काय होऊ शकते या सर्व गोष्टीचा मागोवा घेतलेला आपल्याला दिसतंय. मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना आपण 36व्या ओवीपर्यंत येऊन पोचलो आणि त्यानंतरच्या ज्या ओव्या आहेत त्याचा आज आपण चिंतन करणार आहोत. सद्गुरूंच्या चरणाच्या आश्रयाने आपण राहिलं, सद्गुरूला आपण शरण गेलं, सद्गुरूच्या चरणाशी आपण लोटांगण घातलं तर कुठल्याही बंधनाची आपल्याला भीती राहत नाही, आपण बद्ध कधीच होऊ शकत नाही, असं नाथराय आपल्याला पुढच्या ओव्यांमध्ये सांगतात. मागे आपण चिंतन केलं, त्यात सद्गुरूची कृपा झाली की जी म्हणजे नरदेहामध्ये, मानव देहामध्ये असताना, जीवदशेमध्ये असताना सुद्धा आपण शिव कसं बनतो किंवा मुक्त झाल्यानंतर सुद्धा तो संसारामध्ये कसा वावरतो याचं चिंतन केलं. ते चिंतन करत असताना कमळाचं उदाहरण नाथरायांनी आपल्याला दिलं. अलिप्त कमळ जळी जशी, हे आपण प्रमाण तुकोबारायचं पण त्यावेळेस बघितलं. कमळ जसं पाण्यात राहतं पण तो पाणी लागू देत नाही, तसं मुक्त पुरुष, ज्ञानी पुरुष हे संसारात राहतात पण संसाराचा लेश सुद्धा त्यांना लागत नसतो. याचं आपण चिंतन केलं. काय मग सद्गुरूची कृपा झाली, ज्ञान प्राप्त झालं, सद्गुरूंनी कृपादृष्टीनं आपल्याकडे बघितलं, कृपा कटाक्षे न्याहाळीले, सद्गुरूंनी कृपेनं आपल्याकडे बघितलं, सद्गुरूला आपण शरण गेलं की मग कुठलंही बंधन, बद्धता आणि मुक्तता आपल्याला बाधा करत नाही. हेच नाथराय आपल्याला या ओवीमधून सांगतात. 37व्या क्रमांकाची ओवी आपल्या समोर ठेवतो. नाथराय म्हणतात, सद्गुरु चरणी जयाचा भाऊ, तया बंध मुक्तता झाल्या वाऊ, त्या ते काळ विसरला पाहू, तया ठाऊ ब्रह्मपदी. सद्गुरूच्या चरणावर आपला भाव आपण ठेवला, सद्गुरूच्या चरणी आपण लीन झालो. माऊलींची मला ओवी आठवली. माऊली म्हणतात, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दाश सकळ. गुरूंना शरण गेलं, महात्म्यांना शरण गेलं, संतांना शरण गेलं, साधूला शरण गेलं की मग त्या ठिकाणी काय भाव, वेगळा भाव राहतच नाही. तिथे बद्ध आणि मुक्तता येणार कुठून? बद्ध मुक्तता झाल्या जाऊ, त्या ते काळ विसरला पाहू, तया ठाऊ ब्रह्मपदी. आणि मग तो ब्रह्मपदाला जाऊन मिळतो, त्याला आत्मसुखाची जाणीव झाली. ती काळ आलाच कुठे? मग काळ त्यांच्याजवळ येत नाही. मागच्या आपण, मला वाटते भागामध्ये चिंतन केलं होतं, मागच्या की त्या मागच्या भागामध्ये, काळ भितो, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी. काळ लोटांगण घेतो महाराज, काळ नेईल कुठे तुम्हाला? काळा सुटे पळ, काळ पळवून जातो महाराज. काय सांगावं, कोसो दूर काळ पळून जातो. हरीच्या नामानं, संतांच्या संगतीनं श्री गुरुला शरण गेलं की काळ जवळ येत नाही. कारण काळ जवळ येईल कसा? कारण ती यांची काळ कोणाला नेतो? काळ आपल्या देहाला, देह पडतो ना, काळ नेतो म्हणजे काय करतो? मरण येते. मरण कोणाला? जीवाला. आता जीव हा जीव राहिलाच नाही, तो शिव झाला म्हणजे तो ब्रह्मपदाला प्राप्त झाला. ब्रह्मपुरी वास, ब्रह्मपुरी वास झाला ना त्याचा. आणि मग ब्रह्मपदाला जे प्राप्त झाले तर काळ येईल कुठे? मरण येईल कुठे? मग याचा अर्थ ते अमर असतातच आहे का? नाही, असा अर्थ नाही. त्याचा अर्थ असा,
ते जिवंत जरी असले तरी ते ब्रह्मत्वाला प्राप्त झाली आहे. काळ येईल कधी, जाईल कधी, काही घेणं देणं नाही. महाराज तर म्हणतात काळ येतच नाही तिथे. दुसऱ्या ओळीमध्ये म्हणजे 38व्या क्रमांकाच्या ओळीमध्ये नाथराय म्हणतात, भावार्थी जे निज गडे तयाबद्ध मुक्तदा के विंगडे यमपुरी ओस पडे म्हणून रडे प्रेतनाथ. आता निज प्राप्ती झाली, सद्गुरूच्या चरणाला लागला. अरे बघा, सद्गुरूचं चरण हे ज्ञान या अर्थाने घेतलं जातं. सद्गुरूकडून ज्ञान प्राप्त झालं, अज्ञानाची, भ्रांतीची, भ्रमाची निवृत्ती झाली किंवा काळ येत नाही. महाराज यम म्हणतो, मी कसा जाऊ घ्यायला यांना, कुठे जाऊ घ्यायला? आपल्याला प्रमाण माहित आहे ना हो. हरिभक्ताच्या गावाला यम जात नाही. महाराज एक प्रमाण आहे बघा, नका जाऊ या ठाय नामधारकाच्या शिवा सुदर्शन ठाय. सुदर्शन जिथे फिरतो तिथे यमाला सुद्धा परमिशन नाही. महाराज माऊली ज्ञानोबांची सुंदर ओवी आहे बघा, यमू म्हणे कवना ते मावे, दमू म्हणे कवना ते दमावे. ओ पापच नाही ना तिथं, पापो कदासी नाही, पापच नाही तर मग मी जाऊ कसा? अहो ते ब्रह्मपदाला प्राप्त झाले आहे, मी जाऊ कसा? महाराज तर म्हणतात, ओस पडली यमपुरी. प्रेतनाथ म्हणजे यमराज रडायला लागले की मी आता काय करू, मला कामच नाही राहिलं. गुरुला शरण गेले, संतांना शरण गेले, आता काय करायचं? त्यांना आणून ठेवू कुठे? ठेवताच येत नाही, आणताच येत नाही ना हो. गोड चिंतन आहे महाराज. अर्थात सद्गुरूच्या कृपेने मरण निघूनच गेलं. जन्म मरण चुकवायचं असेल ना तर सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. हा शास्त्राचा सिद्धांत आहे, वेदाचं गुह्यतेत आहे, संत वाङ्मयाचं सार्थ सुद्धा तेच आहे महाराज. मदालसाच्या अभंगामध्ये सुंदर आलं बघा. आपण मदालसावर चिंतन केलं होतं, पण ते एका अभंगावर केलं होतं. मला वाटतं 10 दिवस चिंतन केलं होतं मदालसावर. गोड उपदेश आहे. मदालसाने आपल्या पुत्राला केला उपदेश. त्या अभंगामध्ये सुद्धा एका अभंगामध्ये मदालसा मातेने आपल्या पुत्राला उपदेश केला. मदालसा माता म्हणते, जाई रे पुत्र जाग रे पुत्र राया, जाई श्री गुरु शरण. जाग रे पुत्र राया, जाई श्री गुरु शरण. देह तू व्यापिलासी, चुकवी जन्म मरण. देह तू व्यापिलासी, चुकवी जन्म मरण. गर्भवासू ओकटारे, तेथे दुःख दारुण. सावध होई कारे, गुरुपुत्र तू सुजान. जाग रे पुत्र राया, जाई श्री गुरु शरण. मदालसा आपल्या पुत्राला उपदेश करते, श्री गुरुला शरण जा. मी का सांगतो आहे, इथे श्री गुरुला शरण गेल्यानंतर बंधमुक्तता राहत नाही. कुठल्याही बंधमुक्ततेचा त्याला लवलेश लागत नाही. यम त्याला घ्यायला येत नाही. अशा प्रकारचं वर्णन नाथराय करतात. म्हणून हे प्रमाण सांगितलं. मदालसा सुद्धा आपल्या पुत्राला तेच सांगते, अरे बाबा काय माहितीये का, तू या संसारामध्ये व्याकुळ झाला. 84 लक्ष योनी फिरता फिरता पुन्हा जन्म पुन्हा मरण हेच तुझं चालू आहे. यातून तू केव्हा सुटशील? मदालसा आपल्या पुत्राला म्हणते, मदालसा म्हणे पुत्रा ऐक बोलणे माझी. मदालसा म्हणे पुत्रा ऐक बोलणे माझी. 84 घरा माझी, मन व्याकुळ तुझी. बहुत शिनतोषी, पाता विषयाशी वांझी. जाणते स्वप्न रूप, येथे नाही बादुजे. जाणते स्वप्न रूप, येथे नाही बादुजे. जाग रे पुत्र राया, जाई श्री गुरु शरण. जाग रे पुत्र राया, जाई श्री गुरु शरण. श्री गुरुला शरण जा, श्री गुरुला शरण जा. आणि मग एकदा का श्री गुरुला शरण गेला
कारण श्री गुरुशिवाय दुसरं कोणी नाहीच ना हो शरण जाण्यायोग्य. सद्गुरूशिवाय श्री गुरुशिवाय आपल्याला या जन्म मरणाच्या फेऱ्यातून कोणीच चुकवू शकत नाही. सद्गुरु वाचुनी संसारी तारक नशेचे निष्ठंक आन कोणीच नाही ना हो. श्री गुरुशिवाय कोणीच आपल्याला तारू शकत नाही. म्हणून तर महाराज म्हणतात, जाणतेने गुरु भजिजे. माऊलींनी म्हटलं ना, जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे सहज सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. किंवा मदहृदयी सद्गुरु. अनेक माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये तर सद्गुरूंचं वर्णन खूप ठिकाणी केलं आहे महाराज. सद्गुरू कसे आहेत? सद्गुरूंचं अनेक ठिकाणी वर्णन माऊलींनी केलं आहे. नाथराय सुद्धा तोच धागा पकडून आपल्याला ते सांगतात, सद्गुरूला जर शरण गेलात तर ज्यांचा सद्गुरूंच्या चरणाशी भाव आहे, सद्गुरू चरणी दयाचा भाव, तया बंधमुक्तता झाल्या वाहू, त्याने काळ विसरला पाहू, तया ठावी केवी घडे तया ठावू ब्रह्मपदी. भावार्थी जे निजगडे तया बद्धमुक्तता केवी पडे, यमपुरी ओस पडे म्हणून रडे प्रेतनाथ. आणि मग नाथरायांनी अनेक उदाहरणं देऊन आपल्याला हे पटवून दिलं. सिद्धांत असा आहे की श्री गुरुला शरण गेल्यानंतर बद्धमुक्तता आपल्याला राहत नाही. हे पटवून देण्यासाठी अनेक उदाहरणं नाथरायांनी समोर दिलेत. एक एक उदाहरण आपण बघू आणि पुढे चालू. काय नाथराय म्हणतात, उदाहरण नाथरायांनी दिलं बघा 49व्या ओळीमध्ये. जय पतंग भक्षी वाड वानळासी दरदुरी इकडे जे शेषाशी, जे खद्योते इकडे जे रविबिंबाशी, तय गुरु भक्ताशी बद्धता. बघा छोटे छोटे उदाहरण आहेत पण खूप मजेदार आहेत. नाथराय म्हणतात, पतंग भक्षी वाड वानळासी. पतंग बरेचदा आपल्या चिंतनामध्ये. पतंग म्हणजे ते छोट काय म्हणतात त्याला, ते दिव्यावर झेप घेते ना हो, काय फकळी म्हणतात, कोणी काय म्हणतात, ते फकळी दिव्यावर झेप घेते, स्वतः जळून जाते किंवा कधी कधी छोटा असला तर दिवा विसतो. पण ह्या पतंगीने जर असं म्हटलं, अहो जी दिव्याला गिळू शकत नाही ती वडवानळाला, म्हणजे वनवा पेटलाय जंगलामध्ये, त्याला गिळेल का? नाही ना, ती गिळू शकत नाही. तसं ज्याच्यावरती सद्गुरूची कृपा झाली त्याला बद्धमुक्तता लागू शकत नाही. दृष्टांत आहे. दुसरा दृष्टांत महाराजांनी दिला. महाराज म्हणतात, दरदुरी गिळजे शेषाशी. दरदुरी म्हणजे बेडूक. आता शेष म्हणजे नाग, साप बेडकाला गिळतो. पण असं तुम्ही बघितलं का बेडकानी सापाला गिळलं? नाही ना. तसं सद्गुरूची कृपा झाल्यानंतर जसा बेडूक सापाला गिळू शकत नाही, तसं सद्गुरूच्या चरणाच्या अंकित आपण राहिलो, सद्गुरू कडून ज्ञान प्राप्त झाल्यावर आपल्याला बद्धमुक्तता म्हणजे जन्ममरण नाही. तिसरं उदाहरण दिलंय, खद्योते गिळजे रविबिंबासी. खद्योते म्हणजे काजवा माहिती आहे ना, रात्री चमकतो. त्या चमकणाऱ्या काजव्याने महाराज रवी म्हणजे सूर्याला गिळावं शक्य आहे का? नाही ना. ते जसं शक्य नाही तसं सद्गुरू कृपांकित साधकाला बद्धमुक्तता लागू शकत नाही. आणि मग चौथं उदाहरण दिलंय तय, आणि मग सिद्धांत सांगितला, तय गुरु भक्तशी बद्धता. त्याप्रमाणे गुरुचा जो भक्त आहे, गुरुचा जो अंकित आहे, त्याला बद्धता नाही. तिसऱ्या ओळीमध्ये उदाहरण आलं, जय वाय शे युद्ध की जे खगपतीशी, पिपिलका सप्त सागर शोषिकी, मारुकुटे गिळजे ब्रह्मांडाशी, तय गुरु भक्ताशी बद्धता. काय आणखी 3 उदाहरण दिले. वायशे म्हणजे कावळा गरुडाशी युद्ध करू शकेल का? नाही. पिपिलका म्हणजे मुंगी, समुद्राला गिळू शकेल का? नाही. एखादा छोटा पक्षी ब्रह्मांडाला गिळेल का? नाही. तसं गुरुची ज्याच्यावरती कृपा झाली त्याला बद्धमुक्तता काही करू शकणार नाही. गुरुभक्तीशी बद्धता. त्याप्रमाणे गुरुभक्ताला त्या ठिकाणी बद्धता म्हणजे हे संसारातली माया काही करू शकणार नाही.
पुन्हा आणखी उदाहरण दिलं. जय चित्रीच्या उदासने दग्ध होती महावने की रज्जू सर्पाच्या पाने मृत्यू पावे कृतांतू. सुंदर उदाहरण आहे नाही का. जय चित्रीच्या हुताशने. हुताशने म्हणजे आग. आता थोडं लक्ष देऊन ऐका. आपल्या घरात वार्डरोब आहे आणि त्या वार्डरोबावर एक चित्र आहे. कशाचं? आगीचं चित्र आहे. कपाटावर आगीचं चित्र आहे. मोठं चित्र आहे. मोठी आग लागली, ज्वाला लागल्यात बघा मोठ्या आगीच्या. आग आहे आग, पण तो चित्रातली आग आहे. त्याने आग लागेल का हो कपाटाला? तुम्ही हात लावला तर मला चटका बसेल का? नाही का हो, आग आहे ना ती. अहो आग आहे, पण चित्रातली आग आहे ना. तसं महाराज म्हणतात, जय चित्रीच्या हुताशने दग्ध होती महावने. अहो कपाट तर दूर, कपाटच तिथे होऊ शकत नाही, तिथे कागद पेटू शकत नाही त्या चित्रातल्या आगीने. तर काय महावन म्हणजे काय, जंगलाला आग लागू शकेल का त्या चित्रातल्या आगीने? नाही ना. तसं जय चित्रीच्या हुताशने दग्ध होती महावने की रज्जू सर्पाच्या पाने मृत्यू पावे कृतांतू. किंवा दोरीचा साप. आपल्याला बरेचदा उदाहरण आलंय. दोरीचा साप, रज्जू सर्प. दोरीतला साप चावला, मग कोणी मरेल का हो? शक्य नाही ना. मृत्यू पावे कृतांतू. कारण तो दोरीतला साप आहे, भ्रमातला साप आहे. इथे चित्रावरचा अग्नी आहे, तो काही करू शकत नाही. पुन्हा आणखी महाराज उदाहरण देतात की मक्षिकाचे नि थडके महागिरी पडू शके किंवा प्रेताचे नि धाके झडपू शके महाकाळ. मच्छर आहे, साधी माशी आहे, तिच्या धडकेने मेरू पर्वत पडेल असं शक्य आहे का? नाही ना. आणखी दुसरं उदाहरण दिलं. किंवा किंवा प्रेताचे नि धाके झडपू शके महाकाळ. प्रेत म्हणजे मेलेला माणूस. एकटा माणूस असताना घाबरतो प्रेताच्या जवळ बसायला. प्रेताच्या आणि एकटा माणूस घाबरतो. आता तेही घाबरायचं कारण नाही, प्रेत आहे. पण म्हणे या प्रेताच्या धडकेनं, प्रेताच्या धाकानं महाकाळच पळून गेला, यमच पळून गेला म्हणे. का? प्रेताला भिवून. शक्य आहे का? आपल्या लक्षात आलं नाही उदाहरण कशासाठी नाथराय देतात. किंवा वांजेची नि सुते रणी जिंकीजे इंद्राते किंवा कासबीची नि घृते कुंभकर्णाशी तरळ होय. गोड उदाहरण आहे नाही का. वांजे शिनी सुटे म्हणजे वांजबाईला मूल झालं आणि त्या मुलानं इंद्राला जिंकावं. आता पहिली गोष्ट, वांजेला मूल होते का? नाही ना. वांज म्हटलं की मूल नाही ना. आणि मग वांझेला मुलगाच होत नाही तर त्या मुलाने रणांगणामध्ये इंद्राला जिंकायचं कसं? शक्य नाही. कासवीचं तूप. आता कासवीला दूधच नाही, कासवीचं दूधच नाही तर तिचं तूप कुठून येईल? आणि त्या तुपाने म्हणे कुंभकर्णाची मालिश करायची आणि कुंभकर्णाला उठवायचं. काही शक्य आहे का? अशक्यप्राय ह्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी शक्यच नाहीत त्या गोष्टी. तसं बद्धता, जन्ममरणाचं दुःख, जन्ममरणाची भीती ही ज्यांच्यावर गुरुकृपा झाली, जे गुरुसेवेला लागले, त्यांना होऊ शकत नाही. हे नाथराय या ठिकाणी अनेक उदाहरणाने आपल्याला सांगतात. महाराज म्हणतात, ईश्वर इच्छा घडे की गुरुभक्ताशी बद्धता न घडे जन्ममरणाचे फिटले कोडे तुटले बिरडे मायेची. गुरुभक्ताला बद्धता घडू शकत नाही. काही जरी झालं तरी गुरुला शरण गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये बद्धता नाही, जन्ममरणाची भीती नाही, मायेची भीती नाही. फक्त श्री गुरूंकडून ज्ञान संपादन करून घेता आलं पाहिजे. एकनिष्ठेनं गुरुला शरण गेलं पाहिजे. जसं गीतेमध्ये सांगितलं, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन शैवया. किंवा माऊलींच्या भाषेमध्ये गुरुकडे जायचं, ते आपल्याला ज्ञान प्राप्त करून देतील. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनिया ध्यानावे तरी संताया भजावे सर्वस्वीसी.
काय तुमचं पाप असेल ते निघून जाईल. तिथं नामचिन्ह उरलंय पापाचे ऐसे केले. श्री गुरुच्या कृपेने श्री गुरुला शरण गेलो, त्यांची कृपा संपादन करून घेतली की जन्म मरणाचं कुठलंही कोड राहणार नाही. महाराज म्हणतात तसं, आजे पिटले माझे कोडी, बहुता जन्मीचे साकडे. बहुता जन्माचं, जन्मोजन्मीचे विसरले दुःख, नाही का? कुठल्याही प्रकारचं दुःख राहत नाही, कुठल्याही प्रकारची भीती नाही, कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी खेद नाही. सर्वत्र आनंद, सर्वत्र आनंद. कशामुळं? गुरुकृपेमुळे. महाराज म्हणतात, तुटले बिरडे मायेची. मायेचं जे सर्वात भीती कशाची जीवनामध्ये? मायेची भीती आहे महाराज. मायाजाळ तुटायचं असेल तर आपल्याला संत सांगतात हरिहरी म्हणा. आपल्याला माहिती आहे, किंवा मायेचं बिरड तुटायचं असेल तर गुरुकृपेशिवाय, त्याशिवाय आपल्याला गुरुकृपेशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही. म्हणून सद्गुरूंना शरण जावं. सद्गुरूला शरण जाऊन सद्गुरूचा आश्रित झालं, सद्गुरूच्या चरणाची सेवा घडली, सद्गुरूच्या चरणी जर भाव ठेवला तर आपल्याला कुठलीही बंधमुक्तता त्या ठिकाणी बाधा करणार नाही. अशा प्रकारचा अर्थ या 37 ते 44 या ओव्यांमध्ये आलेला आहे. आपण 37 ते 44 ओव्याचं चिंतन आज केलं. आज इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये ओवी क्रमांक 45 पासून पुढे. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा शांती ब्रह्मनाथरायांचं भजन. श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.